नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण टक्केवारी पाहत आहे। टक्केवारीचे ऑलरेडी आपण 2 लेक्चर अपलोड केलेले आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आपण 5-5 टाइप घेतलेले आहे, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 10-10 गणित घेतलेले आहे। ओके, आजचा आपला हा 11वा टाइप असेल। ओके, चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। पहिलं गणित आहे 11व्या टाइप मधलं, 40 चे 40% भागीला 20 चे 20% बरोबर किती। ओके, आता याला सोडत असताना कशा पद्धतीने सोडवणार आहात पहा। 40 चे म्हटल्यावर गुणाकार 40। आता लक्ष द्या, इथं खालीवरील समान संख्या आहे। ओके, तर हे टक्केवारीचं चिन्ह म्हणजे काय असते, छेदात 100 असते। याला घ्यायचं कामच नाही, फक्त 40 चे 40। ओके, याला घ्यायचं काम नाही, हे इथंच कट करून टाकायचे। ओके, 40 चे 40 आणि 20 चे 20% बरोबर किती। आता जिथं जिथं काटछाट होते तिथे तिथं काटछाट करायची। 20 एक 20, 20 दोन्ही 40, 20 एक 20, 20 दोन्ही 40, बे दोन्ही 4। ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ओके, समजलं आपल्याला। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचं गणित पाहणार आहोत आपण 11व्या टाइप मधला। पहा, लक्ष द्या, 80 चे 60% छेदात 20 चे 30% बरोबर किती। आता याला सोडवत असताना तशाच पद्धतीने सोडवायचं। पहा काय करायचं, हे टक्केवारीचे चिन्ह तिथं कॅन्सल करून टाकले। ओके, आता 80 चे म्हटल्यावर गुणाकार 60। ओके, त्याच्यानंतर छेदात 20 चे 30। ओके, आता पहा, लक्ष द्या, भाग द्या, 30 एक 30, 30 दोन्ही 60, 20 एक 20, 20 चौक 80। ओके, आता 4 गुणाकारात 2, 4 दोन्ही 8 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा, इतक्या शॉर्टकट पद्धतीमध्ये या आपल्या प्रश्नाला प्रश्न सोडवावा लागते। कमी वेळामध्ये आपल्याला उत्तर काढावे लागते विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आपण तिथंच शॉर्टकट करायचं आणि आपल्या प्रश्नाला लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा। ओके, आपण टाइप क्रमांक 12 पाहणार आहोत। पहा, टाइप क्रमांक 12 मधलं पहिलं गणित, x च्या 25% चे 30% बरोबर 60, तर x ची किंमत किती। आपल्याला या x ची किंमत काढायची आहे। कशा पद्धतीने काढणार, अशा पद्धतीचं गणित दिलेलं आहे आपल्याला। x च्या 25% चे 30% बरोबर 60, तर x ची किंमत किती। आता काय करायचं, हे चिन्ह म्हणजे काय, 100। ओके, टक्केवारीचं चिन्ह म्हणजे काय घेतो आपण, 100 घेत असतो। मग पहिले हे दोन चिन्हाचे 100 गुणाकारात 100 लिहून घ्यायचे। ओके, आता हे 60 गुणाकारात लिहायचे। एकदम शॉर्टकट पद्धत सांगत आहे। काय केलं, ह्या टक्केवारीचं 100 लिहिलं गुणाकारात, या टक्केवारीचं 100 लिहिलं आणि हे 60 लिहिले आपण। ओके, आता छेदात काय लिहायचं, 25 गुणाकारात 30, 25 गुणाकारात 30। ओके, आता याला सोडवा। सोडवत असताना पहा कशा पद्धतीने सोडवणार आहोत आपण, तर इथं जिथं जिथं भाग जाते तिथे तिथं भाग द्या। 30 एक 30, 30 दोन्ही 60, 25 एक 25, 25 चौक 100, 4 दोन्ही 8। काय आलं, 100 गुणाकारात 8। मग 100 गुणाकारात 8 म्हटल्यावर काय, 8 एक 8 आणि हे 2 शून्याशी 2 शून्य म्हणजे 800 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं। ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, एकदम शॉर्टकट पद्धतीमध्ये आपल्याला या प्रश्नाला सोडवायचं आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला विद्यार्थी मित्रांनो। जर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा पद्धतीच्या शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर मिळत राहतील। ओके, त्याचबरोबर आपण या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे। ओके, चला आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण 12व्या टाइप मधला दुसरा गणित पाहणार आहोत। पहा, x च्या 40% चे 20% बरोबर 80, x च्या 40% चे 20% बरोबर किती, 80, तर x ची किंमत किती। या x ची किंमत आपल्याला काढायची आहे। कशा पद्धतीने काढणार, आताच मी सांगितलं होतं की हे टक्केवारीचे चिन्ह म्हणजे काय, 100, त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे। म्हणजे 100 गुणाकारात 100 घेतले आपण आणि हे 80 गुणाकारात टाकून द्यायचे। ओके, हे घेतले 80। आता छेदात काय करायचं, तर छेदात हे 40 आणि हे 20 छेदात लिहायचे, 40 गुणाकारात 20। ओके, आता सोडवा, इथं भाग जातो, 40 एक 40, 40 दोन्ही 80। ओके, मग हा शून्य कट, हा शून्य कट, बे एक बे, बे एक बे। आता उरलं काय, तर 100 गुणाकारात 10, 100 गुणाकारात 10 म्हणजे डायरेक्ट 1000। ओके,
चला, ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये आपण हे प्रश्न सोडवू शकतो विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला फक्त समजून सांगण्यात थोडासा वेळ जात आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक 13 आपण पाहणार आहोत. पहा, टाईप क्रमांक 13 मधलं पहिलं गणित. राहुलला श्यामपेक्षा 20% गुण जास्त आहेत, तर श्यामला राहुलपेक्षा किती टक्के गुण कमी आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पहिले जास्तचा उल्लेख आहे, नंतर कमीचा उल्लेख आहे. या प्रश्नाला सोडवत असताना पहा, लक्ष द्या कशा पद्धतीने सोडवायचं आहे. 100 वर गुणाकारात 20 घ्यायचे, कारण 20% दिलेले आहे आपल्याला. छेदात, आता इथं पहिले जास्त जर असेल, इथं जर जास्तचा उल्लेख होत असेल तर इथं छेदात काय करायचं, प्लस करायचं. ओके, परंतु पहिल्यांदा जर इथं आपल्याला विचारलं की कमी, तर इथं काय करायचं, नंतर मायनस करायचं. कशा पद्धतीने पहा, आता याला 100 + 20 करायचं आहे. इथं 100 + 20 म्हणजे किती झाले, 120. ओके, मग याला सोडत असताना कशा पद्धतीने सोडवणार आहोत, मग 100 गुणाकारात 20 डायरेक्ट 120 लिहून टाकायचे. हे स्पीड म्हणजे हे क्रिया करायचं कामच नाही, आपल्याला आणखी शॉर्टकट करायचं काम आहे. फक्त समजून सांगण्यासाठी मी एक्स्ट्राची स्टेप लिहिली. मी ही स्टेप लिहिलीच नसती. एक्झाम जर मला सोडवायची असती तर मी ही स्टेप लिहिली असती का, नाही. एवढा वेळ आपला वाचतो लिहिण्यात. ओके, पहा, लक्ष द्या. भाग जिथं जिथं जातो तिथे तिथं भाग द्या. 20 × 20, 20 सख 120. आता उरलं काय, उरलं फक्त 100/6. 100/6 उरलेला आहे. आता याला सोडवायचं कसं, याला सोडवण्याची पहा, याचे ऑप्शन आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे, याचे ऑप्शन दिलेले आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकात. म्हणजेच आपल्याला याचा पूर्णांक युक्त अपूर्णांक करायचा आहे. मग लक्ष द्या, पूर्णांक युक्त अपूर्णांक करत असताना कशा पद्धतीने करणार, 6 इकडं भागा, मग 6 × 6. ओके, उरले किती, 4. 6 × 6 = 36 म्हणजे 16. हे आपण काय घेतले, इथं 16 घेतलेले आहेत. आता इथं 40, आपण 6 × 6 = 36 झाले होते, म्हणजे इथं होते 40, त्याच्यातून 36 गेले, उरले किती होते, 4. मग याला 4/6 करू. ओके, 4/6 ॲज इट इज आपण इथं लिहून घेतलं. मग लक्ष द्या, इथं उत्तर नाही संपलं. इथं उत्तर संपलं का, नाही. तर मग इथं काय करायचं, इथं खालीवरी भाग जातो. कितीने जातो, खाली आणि वरीच भाग द्यायचा. तर कितीने जातो, 2 ने जातो. 2 × 2 = 4, 2 × 3 = 6. म्हणजेच उत्तर काय येईल, 16.2/3. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. ही स्टेप करण्याचं कामच नाही एक्झाम मध्ये, हे समजवण्यासाठी मी एक्स्ट्राची स्टेप लिहिलेली आहे. तर ही स्टेप तुम्हाला एक्झाम मध्ये करायची नाही आहे. ओके, डायरेक्ट आपल्याला इथं प्लस करूनच लिहायचं. दुसरं गणित आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. पहा, चिंटूचा पगार अमितपेक्षा 30% जास्त आहे. इथं काय दिलेलं आहे, जास्त. तर अमितचा पगार चिंटूपेक्षा किती टक्के कमी असेल, अशा पद्धतीचं गणित आहे. पहिले जास्तचा उल्लेख आहे, नंतर कमीचा उल्लेख आहे. याच्यापूर्वी जी पद्धत वापरली त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. कशा पद्धतीने सोडवणार पहा, लक्ष द्या. 100 गुणाकारात 30 घेतले. ओके, आता इथं जास्तचा उल्लेख आहे म्हणून आपण काय करत असतो, इथं प्लस करत असतो. म्हणजे 100 + 30. तर 100 + 30 डायरेक्ट आपण काय करणार, आता डायरेक्ट लिहिणार 100 + 30 130. आता याला सोडत असताना 0 0 कट. आता भाग जातो का, नाही जात. तर मग कशा पद्धतीने करणार, 100 × 3 म्हणजे झाले 300. ओके, आणि इथं झाले 13. आता लक्ष द्या, आपल्याला ऑप्शन दिलेले आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकात. तर याला सोडवत असताना आपण कशा पद्धतीने सोडवणार पहा, 13 × 1 = 13, 13 × 2 = 26. ओके, उरले किती, तर उरले 4. 13 इथं झाले 40, 13 × 3 = 39. उरला किती, 1. म्हणजे 1/13 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, आहे का. चला, ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 23.1/13 अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय कमी वेळामध्ये. ओके, आता टाईप क्रमांक 14 आपण पाहणार आहोत. टाईप क्रमांक 14 मधला पहिला गणित. रेणूचा पगार मोनूपेक्षा 20% कमी आहे, तर मोनूचा पगार रेणूपेक्षा किती टक्क्याने जास्त असेल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. याच्यापूर्वी इथं जास्तीचा उल्लेख होत होता आणि इथं कमीचा उल्लेख होत होता.
आता काय करायचं आहे इथं आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. म्हणजे 100 गुणाकारात 20. ओके, इथं कमीचा उल्लेख आहे तर इथं काय करणार आपण नेहमी मायनस करणार. काय करणार तर मायनस करणार. तर 100 मधून 20 काढायचे तर किती लिहिणार डायरेक्ट 80च लिहायचे. डायरेक्ट किती लिहायचे 80. ओके, आता भाग जातो का चेक करा. जातो भाग. 20 एक 20, 20 चोक 80, 4 एक 4, 25 चोक 100 म्हणजे 25% हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. किती आलं 25% हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. टाईप क्रमांक 14 मधलं दुसरं गणित पाहणार आहोत. विजेताला गीतापेक्षा 40% गुण कमी आहे तर गीताला विजेतापेक्षा किती टक्के गुण जास्त आहेत. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. याला कशा पद्धतीने सोडवायचं पहा. तीच पद्धत आहे. 100 गुणाकारात 40 घेतले. ओके, इथं टक्केवारी 40 दिली म्हणून 40 घेतले. आता इथं कमीचा उल्लेख आहे म्हणून आपण काय करत असतो छेदात 100 मधून ती संख्या मायनस करत असतो. म्हणजे 40 मायनस करतो. 100 मधून जर 40 मायनस केले तर इथं उरतात 60. ओके, इथं काय उरतात 60. चेक करा भाग. जिथे जिथे जातो तिथे तिथं भाग द्या. पहा इथं भाग दिला, 0 कटला 0 कटला. इथं भाग जातो 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6. ओके, आता भाग जात नाही तर इथं 100 गुणाकाराचं 2 झाले 200 आणि छेदात 3. आता आपला ऑप्शन दिलेला आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. इथं सगळ्याला टक्केवारी असेल. ओके, इथं काय असेल टक्केवारी असेल ऑप्शनला. तर पहा कशा पद्धतीने सोडवणार आपण. तर 3 एक 3, 3 सख 18 उरले 2, इथं झाले 20. 3 सख 18 परत उरतात 2. ओके, मग इथं करायचं परत भाग द्यायचा नाही. 2/3 म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 66.2/3 आहे का ऑप्शन क्रमांक. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय कमी वेळामध्ये. आपला शेवटचा टाईप क्रमांक 15. ओके, त्याच्यामधला पहिलाच गणित पाहणार आहोत आपण. टाईप क्रमांक 15 मधलं. तांदूळाचा भाव 25% वाढला तर घरात तांदूळाचा वापर किती टक्के कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. ओके, या प्रश्नाला सोडवण्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर लक्ष द्या. आपण काय करणार त्याच पद्धतीनं आपण सोडवणार आहोत. तर भाव इथं वाढला म्हटलं तर जास्त झाला तर इथं काय करणार आपण प्लस करणार. ओके, प्लस करणार आहोत. मग इथं त्याच पद्धतीने सोडवायचं. 100 गुणिला 25 आणि छेदात वाढले म्हणजे 125 घ्यायचे आहे की नाही. 100 वर 25 वाढले म्हणजे किती घेतले आपण 125. याच्या पूर्वीचं ज्या पद्धतीने आपण 2 उदाहरणं सोडवली 14व्या टाईपमध्ये त्याच 14व्या आणि 13व्या त्याच टाईपचं हे पण उदाहरण आहे. याला पण याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. मग पहा लक्ष द्या. भाग जाते तिथे तिथं भाग द्या. 25 एक 25, 25 5 125. छेदात उरले 5 आणि व अंशात उरले 100 तर इथं भाग जातो. 5 एक 5, 20 5 100 म्हणजे 20% खर्च कमी करावा तर आपल्या पहा लक्ष द्या काय म्हटलेलं आहे. तांदूळाचा भाव 25% वाढला तर घरात तांदूळाचा वापर किती टक्के कमी करावा तर 20% कमी करावा. म्हणजेच काय होणार नाही तर खर्चात वाढ होणार नाही. ओके, म्हणजे 20% तांदूळ आपण घरी कमी खायचे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाला सोडवायचं आहे. आता आजचं आपलं शेवटचं गणित पहा. दुसऱ्या नंबरचं गणित 15व्या टाईप मधलं. दुधाच्या भावात 30% वाढ झाली तर घरात दूध किती टक्के कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. त्याच पद्धतीचं उदाहरण आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. ओके, मग 100 वर आपण किती करतो इथं वाढला म्हणजे काय इथं वाढ झालेली आहे तर इथं गुणाकारात 30 नेहमी घेतो. परंतु वाढला म्हटलं तर इथं 130 करावा लागेल. ओके, 130 केले तर लक्ष द्या जिथे जिथं भाग जातो तिथे तिथं भाग द्या. हे 0 कट हे 0 कट. आता भाग जात नाही म्हणजे वर आले 300. 100 गुणिला 3 म्हणजे 300 आणि छेदात आले 13. आता त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. मग 13 एक 13, 13 दोन्ही 26 उरले किती. मग या 30 मधून 26 गेले उरले 4. 13 त्रिक 39. आता उरला किती इथं 1 छेदात 13 म्हणजे 23.1/13 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. एवढे टक्के आपल्याला खर्च कमी करावा लागेल तरच आपलं घर चालते विद्यार्थी मित्रांनो. मग पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.
चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हे शेअर करा. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याच्यापेक्षाही ॲडव्हान्स लेवलचे उदाहरणं पाहणार आहोत, जे की थोडेसे टफेस्ट लेवलचे असतील. आता आपली लेवल एकदम बेसिक टक्केवारीचं पूर्ण झालेलं आहे आणि आता आपल्याला समोरच्या उदाहरणाकडे जायचं आहे. म्हणजेच याच्यामधले हार्ड टाईप जे राहतात, ओके, कन्फ्युजन करणारे टाईप जे राहतात, ते आपण समोरच्या लेक्चरमध्ये क्लिअर करणार आहोत. अगोदर तुम्ही टाईप क्रमांक 1 पहा, म्हणजेच भाग क्रमांक 1 पहा टक्केवारीचा, नंतर 2 पहा, नंतर हे तिसरं आजचं, नंतर आता चौथं आपण उद्याला अपलोड करून टाकू 8 वाजता सकाळी. आणि अशा पद्धतीनं आपण हे लेक्चर अपलोड करत आहोत. जशी जशी लेक्चरची म्हणजे आपण काय करणार आहोत, थोडी काठिण्य पातळी वाढवणार आहोत, थोडं हार्डेस्ट लेवलचे आपण गणित घेणार आहोत, उदाहरणं घेणार आहोत. ओके, चला तर मग भेटूया आपण समोरच्या लेक्चरमध्ये.